हिवरखेड परिसरात अपघातात गंभीर जखमी होऊन पाय मोडलेल्या एका उंटाचा अकोल्याच्या आधार फॉर ॲनिमल्स या प्राणी बचाव संस्थेने यशस्वी बचाव केला। राजस्थानमधील काही लोक हा उंट महाराष्ट्रात घेऊन आले होते, मात्र अपघातात उंटाचा पाय मोडल्याने तो चालण्यास असमर्थ झाला आणि त्यानंतर त्याला हिवरखेड परिसरातील एका सुनसान ठिकाणी निर्दयपणे सोडून देण्यात आले। सदर उंट गेल्या सुमारे 15 दिवसांपासून त्या सुनसान भागात वेदनेत पडून होता। या घटनेची माहिती गौरक्षक रवी गावंडे हिवरखेड यांनी आधार फॉर ॲनिमल्स या संस्थेला दिल्यानंतर आधार फॉर ॲनिमल्सच्या पथकाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले। उंटाची अवस्था गंभीर असल्याने आणि परिस्थिती कठीण असल्यामुळे हे बचाव कार्य सलग 2 दिवस चालले। अखेर क्रेनच्या साहाय्याने उंटाचा सुरक्षितपणे बचाव करून त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले। सध्या उंटावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे। महाराष्ट्रात सहसा उंट आढळत नसल्याने हे बचाव कार्य संस्थेसाठी एक नवे आणि आव्हानात्मक अनुभव ठरले। तरीही उंट बरा व्हावा यासाठी संपूर्ण टीम प्रयत्नशील आहे। संस्थेच्या संस्थापिका काजल राऊत यांनी सांगितले की प्राणी कोणताही असो, जखमी आणि असहाय्य प्राण्याला मदत करणे हेच आमचं ध्येय। हा उंट बचावणे आमच्यासाठी भावनिक आणि जबाबदारीचं काम होतं। या बचाव कार्यामध्ये आधार फॉर ॲनिमल्सच्या संस्थापिका काजल राऊत, सदस्य राज शर्मा, सारंग उमाळे, ऋतिक बाघरेचा, देवेश खंडेलवाल यांच्यासह डॉक्टर प्रवीण बोले आणि डॉक्टर शशिकांत काळे, आदर्श गौरक्षण संस्थान यांनी विशेष परिश्रम घेतले। आधार फॉर ॲनिमल्स ही संस्था जखमी, अपंग व दुर्लक्षित प्राण्यांचे बचाव कार्य करून त्यांना उपचार व कायमस्वरूपी आश्रय देण्याचे कार्य सातत्याने करत आहे। नमस्कार, माझं नाव काजल राऊत, आधार फॉर ॲनिमल्स संस्थेची मी संस्थापिका आहे आणि आम्ही नुकतंच आता एका उंटाला रेस्क्यू केलेला हिवरखेडवरून। गेल्या 5 वर्षापासून आम्ही भटके प्राणी आहेत, त्यांना काही दुखापत झाली तर त्यांना रेस्क्यू करतो, त्यांची ट्रीटमेंट करतो। पण पहिल्यांदाच आम्हाला असा अनुभव आला की एवढ्या मोठ्या प्राण्याला आम्ही रेस्क्यू केलेला आहे। सहसा उंट हा महाराष्ट्रात मिळत नाही आणि सहसा कोणी वागवत नाही, म्हणून आमच्यासाठी पण हा एक नवीन एक्सपिरियन्स होता। राजस्थानी लोक तिथे त्याला घेऊन आले होते, पण काय ॲक्सिडेंटमुळे त्याचा पाय मोडला तर ते लोक तिथेच त्याला सोडून चालले गेले। गेल्या 15 दिवसापासून तो एकाच ठिकाणी बसलेला होता। पण काल रविभाऊ गावंडे गौरक्षक आहेत हिवरखेडच्या, त्यांनी आम्हाला फोन केला आणि आम्ही त्यांच्या मदतीने आमची पूर्ण टीम हिवरखेडमध्ये पोहोचली। 2 दिवस त्याचं रेस्क्यू ऑपरेशन चाललं। क्रेनच्या साहाय्याने आम्ही त्याला उचललं आणि त्याला अकोल्याला घेऊन आलो। सध्या अकोल्यामध्ये जी टीम आहे, डॉक्टरची टीम आहे, त्याच्यावरती ट्रीटमेंट करत आहेत। त्याची ट्रीटमेंट बरेच दिवस चालेल आणि आम्ही त्याची पूर्ण काळजी घेतो आणि तो लवकरात लवकर कसा दुरुस्त होईल याच्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय।